वेलकम ऑनलाइन एज्युकेशन बाय संतोष आगरकर। आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे संतोष आगरकर। जर हा आपण चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे सर्व व्हिडिओ आपणास सर्वात अगोदर मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 1 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट इयत्ता 9वी सेमी व मराठी माध्यमासाठी बोरी हायस्कूल बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे, मी आगरकर सर। आज आपण या गणित भाग 1 मधील तिसरं प्रकरण बहुपदी म्हणजेच पॉलिनॉमियल्स मराठी आणि सेमी माध्यमासाठी सुरुवात करणार आहोत। तर पाहूया या प्रकरणामध्ये एकूण बहुपदीची ओळख, बहुपदीवरील क्रिया, बहुपदीची कोटी, संश्लेषक भागाकार, बहुपदीची किंमत, शेष सिद्धांत, इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल्स, ऑपरेशन ऑन पॉलिनॉमियल्स, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल, सिंथेटिक डिव्हिजन, व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल अँड रिमाइंडर थेरम या पूर्ण प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर बहुपदी म्हणजे काय। तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या। तर पहिले आपले एक उदाहरण दिलेलं आहे, पी घन वजा 1/2 पी चा वर्ग अधिक पी। ही एक राशी दिली, बैजिक राशी। बघा ह्याला राशी का म्हणायचे सांगतो। यम वर्ग अधिक 2n चा घन वजा करणी 3 5 m चा 5वा घात आणि 6 या सर्व बैजिक राशी आहेत। ह्याला राशी का म्हणायचे? एक इंग्रजी अक्षर घेतलं, एक कुठली तरी अंक लिहिला, अधिक वजाची क्रिया केली, याला राशी असं म्हणतो। परंतु ह्या राशीमध्ये काहीतरी गुणधर्म असतो। मग आता काय असतो ते सांगू। ज्या बैजिक राशीमध्ये चलांचे घातांक पूर्ण संख्या असतात त्या राशीला बहुपदी असे म्हणतात। ही व्याख्या मराठी माध्यमाने लगेच लिहून घ्यायची। आणि ती कुणाची व्याख्या आहे? तर व्याख्या आहे बहुपदी म्हणजे काय। म्हणजे ही तुम्हाला राशी दिलेली आहे आणि ह्या राशीमध्ये चलांचे घातांक पूर्ण संख्या असतात। आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे की पूर्ण संख्याला आपण होल नंबर्स म्हणतो आणि पूर्ण संख्येची सुरुवात शून्यापासून होते। म्हणजे 0 1 2 3 डॅश 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 अशा पद्धतीने, म्हणजे शून्य आणि धन संख्या जर आलं तर त्याला पूर्ण संख्या म्हणतात। मग प्रत्येक राशीमध्ये बघा, इथं पी चल आहे, या पी चलाचा इथं तिसरा घात आहे, इथं दुसरा आहे आणि इथं काय नाही म्हणजे 1, इथं दुसरा घात आहे, इथं तिसरा घात आहे, इथं कितवा घात आहे? 5वा घात आहे। म्हणजे ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत ह्या चलांच्या घातांक म्हणजे काय, चलाच्या डोक्यावर किती संख्या दिसते त्याला आपण चलाचे घातांक असे म्हणणार आहोत। तर ही ज्या सर्व संख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या सगळ्या संख्या पूर्ण संख्या आहेत, म्हणून त्या राशीला काय म्हणायचं? बहुपदी असे म्हणतात। प्रश्न असा असेल 6। आता 6 ही सुद्धा बहुपदी आहे, मग हिला कसं काय बहुपदी म्हणायचं? मग तुम्ही म्हणता तिच्या डोक्यावर काय आहे? नाही, हो का, 6चं उदाहरण मी इथं समजून देतो तुम्हाला। 6 गुणुले कोणत्याही चलाचा जर 0वा घातांक केला तर त्याचं जे उत्तर आहे ते किती येत असतं? 1 आणि 6 एके किती होणार आहे तुमचा? 6। म्हणजे 6ला यम हे चल घेतलं, परंतु त्या चलाचा कितवा घातांक घेतला मी? 0 आणि 0 ही कसली संख्या आहे? पूर्ण संख्या आहे। म्हणजे तिला फक्त 6ला आपण स्थिर बहुपदी म्हणायचं। त्याचप्रमाणे 6 ऋण 7 1/2 0 ऋण 3 इत्यादी स्थिर संख्यांना, या स्थिर संख्या आहेत त्यांना काय म्हणायचं? स्थिर बहुपदी असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे बहुपदी म्हणजे काय इथं आपण समजून घेतलं की कोणतीही बैजिक राशी असू द्या, त्या बैजिक राशीमध्ये चलांचे घातांक पूर्ण संख्या असतात। पूर्ण संख्या म्हणजे त्याची सुरुवातच शून्यापासून धनसंख्येकडे, इथं ऋण संख्या नसतात। इथं जर चलाचा घातांक जर ऋण संख्या आली तर त्याला बहुपदी म्हणायचं नाही। सिमिलर तेच p³ - 1/2 p² + p पहिलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे। m² + 2n³ - √3m⁵ दुसरं अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे। आणि 6
आर ऑल अल्जेब्रिक एक्सप्रेशन. ही जे ती तुमची काय आहेत अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहेत. इन अन अल्जेब्रिक एक्सप्रेशन, आता बघा ही सेमीवालेची डेफिनेशन. इन अन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इफ द पॉवर्स ऑफ द व्हेरिएबल, फार महत्वाचं आहे, पॉवर ऑफ द व्हेरिएबल्स आर होल नंबर, then that algebraic expression is known as polynomial. पॉवर ऑफ द व्हेरिएबल, एखाद्या व्हेरिएबलची पॉवर ही जर होल नंबर असेल तर त्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन असं म्हणतात. म्हणजे इथं 3, 2, 1 होल नंबर, 2, 3, 5 होल नंबर, आणि 6 च्या बाबतीत मी आता सांगितलं तरी सांगतो 6 into m⁻0. m इज अ व्हेरिएबल, m ची पॉवर 0 आणि 0 इज अ होल नंबर, म्हणजे 6 सुद्धा पॉलिनॉमियल्स आहे, बट इट इज अ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. 6 ला काय म्हणायचं, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असं म्हणायचं. एक्झाम्पल दिली 0 - 7 1/2 0 आणि √3, हे सुद्धा काय तुमचं कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे. व्यवस्थितरित्या सेमी आणि मराठीने इथली डेफिनेशन आणि ती उदाहरणं द्यायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला बहुपदीचे प्रकार पदांच्या संख्यावरून दिलेले आहेत, ते आपण आता पाहूया. आता इथं 2x आणि 5, आता इथं 5 हे एकच पद आहे, मग 2x म्हणजे तुम्ही म्हणता 2 आणि 1 दोन पद आहेत का, नाही, तर इथं 2 आणि x चा गुणाकार होतो आणि त्याचं उत्तर 2x येते, म्हणजे ही एकच पद आहे. म्हणजे इथं काय लिहू आपण, प्रत्येक बहुपदीत एकच पद असतं, म्हणून त्याला काय म्हणायचं, एकपदी. म्हणजे एकपदीची व्याख्याच आहे. प्रत्येक बहुपदीत जर एकच पद असेल तर त्याला एकपदी असं म्हणतात. इथं 2 पद आहेत, कारण बेरीज आली, 2 पदांची बेरीज, 2 पदांची वजाबाकी, म्हणजे इथं प्रत्येक बहुपदीत 2 पद आहेत, म्हणून त्याला काय म्हणणार आहे, द्विपदी. इथं बघा बेरीज आणि वजाबाकी पण 3 पद आहेत, 1/2y² वजा 2y अधिक 5, बरोबर आहे. x घन वजा करणे 3x² अधिक 5x, म्हणजे इथं 3 पद आहेत, म्हणजे प्रत्येक बहुपदीत 3 पद, म्हणून त्याला काय म्हणणार आहोत आपण, त्रिपदी असे म्हणतात. म्हणजे एखाद्या बहुपदीत एकच पद असेल तर एकपदी, 2 पद असतील तर द्विपदी आणि 3 पद असतील तर त्रिपदी. म्हणून एका चलातील बहुपदी तिच्यातील चलानुसार p of x, q of m आणि r of y अशा प्रकारे दर्शवतात. उदाहरणार्थ p of x बरोबर x घन अधिक 2x² अधिक 5x वजा 3, ही सुद्धा बहुपदी आहे. पूर्ण याच्यामध्ये सगळी x चल आहे, म्हणजे p म्हणजे बहुपदी पण कोणत्या चलातली x, q म्हणजे बहुपदी पण कोणत्या चलातली m म्हणजे m² अधिक 1/2m वजा 7, आणि r म्हणजे बहुपदी परंतु कोणत्या चलातील y या चलातील आहे, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल हे आपण आता सेमी माध्यमासाठी पाहत आहोत. बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स, त्याचे नंबर ऑफ टर्म्स किती आहेत त्याच्यावर बेस आहे. म्हणजे पाहिजे तर 2x and 5, 2x आणि 5, ओनली 1 टर्म इन द पॉलिनॉमियल, त्या पॉलिनॉमियल मध्ये फक्त ओनली 1 टर्म असेल तर त्याला मोनोमिल असे म्हणतात. आमचे मोनोमिलचा अर्थ काय आहे, तर मोनोमिल म्हणजे एकपदी. आता इथं 1च टर्म आहे, तुम्ही म्हणता 2x, अहो 2 आणि x यांचं काय आहे ते मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे आन्सर जे येणार आहे ते 1 टर्म येणार आहे 2x, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत, मोनोमिल असं म्हणणार आहोत. आता x⁴ + x इथं 2 टर्म्स आली, m² - 3m इथं सुद्धा 2 टर्म आल्या, मग 2 टर्म्स इन द पॉलिनॉमियल, म्हणून ह्याला काय म्हणायचं, बायनोमिल. इथं 2 म्हणजे द्विपदी, बाय म्हणजे 2, म्हणून ह्याला काय म्हणायचं, द्विपदी असे म्हणतात. 1/2y² - 2y + 5 फर्स्ट ग्रुप, x³ - √3x² + 5x. इथं बघा 1 2 3 म्हणजे 3 टर्म्स आहेत त्या, इथं सुद्धा 1 2 आणि 3, इथं सुद्धा 3 टर्म्स आहेत त्या, म्हणजे 3 टर्म्स इन द पॉलिनॉमियल, म्हणून त्याला काय म्हणणार आहोत आपण, ट्रायनॉमिल. म्हणजे काय म्हणणार आहोत आपण, त्याला त्रिपदी असे म्हणणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स, मोनोमिल, बायनॉमिल आणि ट्रायनॉमिल, 3 टाइप्स आहेत.
मग पॉलिनॉमियल्स आर रिटन ॲज, पॉलिनॉमियल जर लिहायची असेल तर ती कशी लिहायची, पी ऑफ एक्स, म्हणजे पी म्हणजे पॉलिनॉमियल पण एक्स व्हेरिएबल, क्यू म्हणजे पॉलिनॉमियल बट एम व्हेरिएबल, आर म्हणजे पॉलिनॉमियल बट वाय व्हेरिएबल अकॉर्डिंग टू द व्हेरिएबल युज्ड, त्या पॉलिनॉमियल मध्ये कोणतं व्हेरिएबल वापरले त्याच्यानुसार आहे. फॉर एक्झाम्पल दिले पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2x² प्लस 5x मायनस 3, याच्या सगळ्यामध्ये एक्स व्हेरिएबल आहे म्हणून पी ऑफ एक्स, या सगळ्यामध्ये एम व्हेरिएबल आहे म्हणजे पी ऑफ एम, आणि या सगळ्यामध्ये वाय व्हेरिएबल आहे म्हणजे काय येणार आहे, आर ऑफ वाय असं येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, आता आपण एका चलातील बहुपदीची कोटी हा घटक आपण पाहूया. तिथं शिक्षक आणि विद्यार्थी यांचा संवाद दिलेला आहे आणि तो संवाद काय तो आपण पाहू. शिक्षक म्हणतात 2x चा 7वा घात वजा 5x अधिक 9 ही बहुपदी आहे बहुपदी का, x चा जो घात आहे वरचा तो पूर्ण संख्या आहे. या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक कोणता, तुम्हाला चल कळतं, इथं चल कोणता आहे x, इथं त्याचा घात किती आहे 7, इथं चल कोणतं आहे x, इथं दिला नाही म्हणजे किती असणार आहे 1. मग सगळ्यांनाच माहिती आहे की मग जिजा नावाची विद्यार्थी म्हणते सर सर्वात मोठा जो घातांक आहे तो किती आहे 7. मग शिक्षक अजून एक थोडं लगेच शिक्षकांना उत्तर मिळाल्यामुळं शिक्षक व्याख्या सांगतात. ही व्याख्या आमचे मराठीचे विद्यार्थी लिहून घेणार आहेत. कशाची व्याख्या आहे, बहुपदीची कोटी. मग एका चलातील बहुपदीमध्ये चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात. एका वाक्यात व्याख्या आहे. बहुपदीची कोटी म्हणजे काय, एका चलातील बहुपदीमध्ये चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची काय म्हणायचं, कोटी असे म्हणतात. बरोबर आहे, एकच चल आहे आणि त्या चलाचा सर्वात मोठा जो घातांक आहे त्याला बहुपदीची कोटी म्हणतात. मग सांगा बरं वरील बहुपदीची कोटी किती. विद्यार्थी पुन्हा बघतील की x हे चल आहे आणि x चलाची सर्वात मोठा घातांक 7 आहे म्हणजे ह्या बहुपदीची कोटी किती आली तुमची 7 आलेली आहे. मग आता हे झालं चलाच्या बाबतीत. आणि स्थिर बहुपदी दिली तर आपण पाहिले 10 हे कसली बहुपदी होती, 10 जे होतं ते आपले कोणती बहुपदी होती तर त्याला आपण स्थिर बहुपदी असं म्हणणार होतो. मग ही सुद्धा बहुपदी आहे. मग ह्या स्थिर बहुपदीची कोटी किती येईल हे उत्तर आपण काढू. शिक्षक पुन्हा दुसरा प्रश्न विचारतात, मग 10 या बहुपदीची कोटी किती. तर विद्यार्थ्यांना मगाशीच माहिती झालं की ही बहुपदी कशी तयार होते. तर विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर असं काढलेलं आहे, 10 ची जी फोड करायची तर ती कशी करायची, 10 एके 10, बरोबर आहे. 10 तसाच ठेवला. मग कोणत्याही चलाचा कोणत्याही संख्येचा 0वा घात त्याचं उत्तर 1 असतं. मी समजा इथं x लिहिलं आणि त्याच्या डोक्यावर मी 0 ठेवला, बरोबर आहे. 10 गुणिले x चा 0वा घात, मग x चा 0वा घात त्याचं उत्तर किती आलं 1, 10 एके 10, बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे इथं चल कोणतं मिळलं x आणि x चा घात कोणता मिळाला 0, म्हणजे 10 ही बहुपदीची कोटी किती आली 0 आलेली आहे. म्हणून 10 या बहुपदीची कोटी किती आली 0. मग इथं व्याख्या येईल 10 ही कसली संख्या आहे तर 10 ही 0 सोडून संख्या आहे आणि जी 0 सोडून संख्या असते त्याला आपण शून्यत्तर असे म्हणतो. मग व्याख्या पहा ही लिहायची आहे, कोणत्याही शून्यत्तर स्थिर बहुपदीची कोटी किती असते 0 असते. कोणतीही शून्यत्तर 0 सोडून कोणतीही संख्या घ्या तिची कोटी 0 असते. मग शून्याच्या बाबतीत काय पुढचा जर विचार केला तर शून्य बहुपदीची कोटी जी असते ती निश्चित करता येत नाही. फक्त शून्याचीच बहुपदीची कोटी निश्चित करता येत नाही आणि 0 सोडून कोणताही अंक असू द्या त्याची कोटी किती असते 0 असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण एकापेक्षा अधिक चलातील बहुपदीची कोटी पाहणार आहोत. आता इथं आपण पाहिलं की एका चलातील बहुपदीची कोटी ज्यावेळेस आपल्याला काढायची असते त्यावेळेस आपण काय बघितलं तर तिथं असं आपण पाहिलं की एका चलातील बहुपदीची कोटी म्हणजे त्याचा सर्वात मोठा घातांक आणि एकापेक्षा जास्त असेल तर कसं तर त्याची व्याख्या ही आहे बघा. ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लगेच व्याख्या लिहायची आहे. एकापेक्षा असं लिहायचं वरती त्याचं हेडिंग एकापेक्षा अधिक चलातील बहुपदीची कोटी. ती काढण्यासाठी इथं आपल्याला दिले बहुपदीतील प्रत्येक पदामध्ये असलेल्या चलांच्या घातांकांची जी बेरीज सर्वाधिक असते त्या बेरजेस त्या बहुपदीची कोटी म्हणायची. मग त्या बहुपदीमधील प्रत्येक पद घ्या आणि त्या प्रत्येक पदामध्ये असलेले चल त्यांच्या घातांकाची बेरीज करा. मग इथं उदाहरण दिले बघा आपल्याला
3 यमचा तिसरा यनचा सहावा यमचा दुसरा यनचा तिसरा वजा यम यन. आता इथं यम आणि यन म्हणजे एकापेक्षा जास्त चल म्हणजे एकापेक्षा अधिक चल आहेत. मग त्यांनी काय सांगितलंय अशा पद्धतीने हे एक पद, हे दुसरं पद आणि हे तिसरं पद. आता तिथं प्रत्येक पदांच्या चलांच्या घातांकाची बेरीज करायची. तिथे यमचा घातांक 3 आणि यनचा घातांक 6 म्हणजे 3 आणि 6 जो आहे तो किती झालेला आहे तुमचा 9. म्हणजे पहिल्या पदाची जी बेरीज आली ती किती आली 9. इथं बघा यमचा घातांक 2 यनचा घातांक 3 म्हणजे 2 आणि 3 किती झाली ह्यांची बेरीज 5. आता इथं यमच्या डोक्यावर काय नाही म्हणजे 1, इथं यनच्या डोक्यावर काय नाही म्हणजे 1 आणि 1 2. आणि इथं घातांकाची ज्यावेळेस प्रत्येक पदातील चलाच्या घातांकाची बेरीज केली त्यावेळेस सर्वात मोठी 9 आली. म्हणून अशा एकापेक्षा अधिक चल जे असतात या बहुपदीची कोटी किती आलेली आहे तुमची 9 आलेली आहे. अशा पद्धतीचे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपण ही ओळख पाहतोय. आपल्याला उदाहरणं तर पाहिजेच आहेत. याच्यामध्येच आपल्याला दिले कृती 1 आणि कृती 2 आपण तयार करूया. चल x चल तुमचे x आणि कोटी 5 असलेल्या एकपदी द्विपदी आणि त्रिपदीचे प्रत्येकी एक उदाहरण द्या. चल तुम्हाला x घ्यायचंय पण कोटी 5. आता पहा मी असलेलं 2x चा 5वा घात बरोबर आहे. 2x 2 आणि x चा गुणाकार म्हणजे एकच पद मिळणार आहे परंतु कोटी x च्या चलाची कोटी 5 म्हणजे झाली x. आता इथं जे आहे द्विपदी आपण घेऊया. आता ह्या द्विपदी मध्ये ह्याची कोटी किती आली पाहिजे 5 आणि चल किती आहे तुमचं 1. मी असं केलं बघा 4x चा 5वा घात अधिक 7. पहा पद किती आहे ती 2 म्हणून द्विपदी. कोटी कोणती एक चल कोणतं घ्यायला लावलंय x कोटी किती 5 ओके. आणि त्रिपदी 9x चा 5वा घात वजा 7x वर्ग अधिक 7. बघा पद किती आली 1 2 3 म्हणजे त्रिपदी. x घ्यावं लागलं घेतलं आणि सर्वात मोठा घात किती तुमचा 5. एकच चल आहे आणि एका चलामध्ये जो सर्वात मोठा घात असतो त्याला आपण कोटी असं म्हणतो. दुसरी कृती काय दिली बघा आपण पाहिली दुसरी 5 कोटी असलेल्या 2 चलातील एका द्विपदीचे उदाहरण तयार करा. आता इथं 2 चलातील एक उदाहरण तयार करायचं असेल कोटी किती त्याची आली पाहिजे सर्वात जास्त 5 आली पाहिजे. म्हणजे हा का यमचा दुसरा अधिक यनचा तिसरा यमचा दुसरा अधिक यन आणि द्विपदी तयार करायची आहे. झाली द्विपदी तयार विद्यार्थी मित्रांनो. ते पुढचं आपण नाही दिले तरी चालणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात इथं आलं असेल बघा द्विपदी तयार झाली का. हे एक पद द्विपदी. 2 आणि 3 ह्याची कोटी 5 2 आणि 1 ह्याची कोटी 3. सर्वात मोठी कोटी किती 5 आपल्याला किती घ्यायला होती 5. अशा प्रकारे आपण 2 उदाहरणं इथं तयार केलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. आपण आता याच्यातल्या पुढच्या भागाकडे म्हणजे सेमीसाठी पाहणार आहोत. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. आता हे पॉलिनॉमियलचं टाइप्स पाहणार आहोत आपण पण कशाच्या आधारावरती पाहणार आहोत नंबर ऑफ टर्म्स. हो का. पहिलं दिलं इथं तुम्ही आता ती मराठीला ऐकल्यामुळे तुमच्या लक्षात आला असेल पण तरी तुम्हाला मी सांगतो 2x आणि 5 हे ओनली 1 टर्म इन द पॉलिनॉमियल. ही पॉलिनॉमियल आहे पण हे एकच टर्म आहे. 2x जे आहे ते 2 आणि x यांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे हे एकच टर्म आहे. 5 हे सुद्धा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे. याची म्हणून त्याला काय म्हणणार आहोत आपण आहोत. लक्षात ठेवा. मग व्याख्या डेफिनेशन काय येईल ओनली 1 टर्म इन द पॉलिनॉमियल. एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये एकच टर्म असेल तर त्याला काय म्हणायचं ओनली 1 टर्म इन द पॉलिनॉमियल. म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत त्याला आपण मोनोमिल असं म्हणणार आहोत. आणि मोनोमिल याचा अर्थच काय होईल तुमचा त्याचा अर्थ एकपदी असा होणार आहे. ओके. आता हे एक टर्म आहे ही एक टर्म आहे म्हणजे 2 टर्म्स आल्या. ही फर्स्ट टर्म सेकंड टर्म या 2 टर्म आल्या. मग काय आली डेफिनेशन 2 टर्म्स इन द पॉलिनॉमियल. एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये 2 टर्म्स असतील तर त्याला काय म्हणायचं बायनॉमियल असं म्हणणार आहोत. बाय मीन्स 2. मग याला आपण काय म्हणणार आहोत तर याला आपण मराठीमध्ये द्विपदी असे म्हणणार आहेत. आता पहा हे फर्स्ट टर्म हे सेकंड टर्म आणि ही थर्ड टर्म म्हणजे 3 टर्म्स. हे फर्स्ट टर्म ही सेकंड टर्म आणि थर्ड टर्म म्हणजे 3 टर्म्स इन द पॉलिनॉमियल. म्हणून ह्याला काय म्हणणार आहोत आपण
ट्रायनॉमियल असे म्हणणार आहोत आणि त्यालाच मराठीवाले आमचे काय म्हणणार आहेत, त्रिपदी असे म्हणणार आहेत किंवा सेमीला समजण्यासाठी मी ही नावं दिलेली आहेत. व्यवस्थितरित्या हे डेफिनेशन लिहा. पॉलिनॉमियल्स आर रिटन ॲज, पॉलिनॉमियल्स कशा लिहायच्या, पी ऑफ एक्स, क्यू ऑफ एम आणि आर ऑफ वाय. याचा अर्थ काय आहे, पी ही पॉलिनॉमियल आहे पण कोणत्या व्हेरिएबल मध्ये, एक्स. क्यू ही एक सुद्धा पॉलिनॉमियल आहे पण व्हेरिएबल एम. आर सुद्धा पॉलिनॉमियल आहे पण व्हेरिएबल वाय अकॉर्डिंग टू द व्हेरिएबल युज्ड. त्याच्यानुसार व्हेरिएबल नुसार. फॉर एक्झाम्पल दिले, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2x² प्लस 5x मायनस 3. P is a polynomial but variable is x. m square plus half m minus 7. m हे तुमचं व्हेरिएबल आहे, मग q ऑफ m आणि y स्क्वेअर प्लस 5y हे व्हेरिएबल आहे पण पॉलिनॉमियल कोणते आहे तुमचे 8. अशा पद्धतीचे आपल्याला पुढे उदाहरणं पाहायची आहेत. लक्ष द्या. आता आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल, एका चलातील ती कोटी आपण पाहिली होती. वन व्हेरिएबल मध्ये डिग्री किती असते पाहते. टीचर अँड स्टुडंटचा हे कॉन्व्हर्सेशन आहे. इन द पॉलिनॉमियल 2x⁻7 मायनस 5x प्लस 9. आता इथे एक पॉलिनॉमियल दिलेले आहे, ते कोणतं आहे, 2x⁻7 मायनस 5x आणि प्लस 9. which is the highest power of the variable. शिक्षकांनी प्रश्न विचारला टीचरनी, which is the highest power of the variable. आता आपल्याला माहित आहे की व्हेरिएबल म्हणजे काय, तर इथं x हे व्हेरिएबल आहे आणि इथं x चं व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर 7 आणि इथं काहीच नाही म्हणजे हायेस्ट पॉवर 1 असणार आहे. मग आपण लगेच म्हणणार आहे की 7 इज द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल x. बरोबर आहे. मग एका स्टुडंटनी, जिजा नावाच्या स्टुडंटनी उत्तर दिले, सर द हायेस्ट पॉवर इज 7. बरोबर आहे. हायेस्ट पॉवर जी आहे ती तुमची किती आहे, 7. बरोबर आहे. मग टीचर तिथं डेफिनेशन काय करतात, सेमीच्या विद्यार्थ्यांनी ही डेफिनेशन द्यायची. कोणाची डेफिनेशन द्यायची, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन केस ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. इन केस ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल, पॉलिनॉमियल असा घ्या पण वन व्हेरिएबलचा. The highest power of the variable is called degree of the polynomial. बघा, the highest power of the variable, एखाद्या व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर त्याला काय म्हणायचं, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल असं म्हणतात. बरोबर. ही जी आहे ही तुमची डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन तुम्ही व्यवस्थितरित्या विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्या. कुणाची डेफिनेशन, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. नाउ टेल मी which is the degree of the given polynomial. शिक्षकांनी डेफिनेशन सांगितली, एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये एखाद्या व्हेरिएबलची जी हायेस्ट पॉवर असते त्याला डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणतात. विद्यार्थ्यांनी हायेस्ट पॉवर शोधलेली आहे 7, पण त्यालाच ते काय म्हणणार आहे, ते डिग्री असे म्हणणार आहेत. मग स्टुडंटने सांगितलं, सर द डिग्री ऑफ द गिव्हन पॉलिनॉमियल 2x⁻7 मायनस 5x प्लस 9 इज 7. त्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे तुमची, 7 आहे. आता हे झालं कशाच्या बाबतीत झालं ही डिग्री, तर तिथं व्हेरिएबल होतं. आता ज्या ठिकाणी व्हेरिएबल नसतं परंतु पॉलिनॉमियल असतं, आपण पाहिले त्याला आपण कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणतो. मग त्या कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची डिग्री किती असते ते आपण पाहू. टीचरने दुसरा प्रश्न तोच विचारलेला आहे, व्हॉट इज द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल 10. मग आपल्याला माहिती आहे 10 हे सुद्धा पॉलिनॉमियल आपण मगाशी पाहिलेलं होतं. मग स्टुडंटने उत्तर काय दिलेलं आहे त्याचं बघा, 10. मग हा 10 कसा लिहायचा, तर 10 आपण असं लिहितो, 10 कोणतंही व्हेरिएबल घ्या, x टू द पॉवर 0. कोणताही व्हेरिएबल किंवा कोणताही नंबर त्याची जर पॉवर 0 असेल तर त्याचा आन्सर 1 असतं, म्हणजे 10 into 1. मग आपल्याला इथं डिग्री पाहिजे, तर आपल्याला इथं व्हेरिएबल सापडलं x व्हेरिएबलची पॉवर किती सापडली, 0. हायेस्ट पॉवर किती आहे, 0. म्हणजे ह्याची डिग्री किती येणार आहे, 0. म्हणजे ज्या वेळेस लक्षात ठेवा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल येणार आहे त्याची डिग्री किती लिहायची, 0 लिहायची आहे. लक्षात ठेवा. मग हो का, 10 इज इक्वल टू 10 into 1, 10 into x⁻0. therefore डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल 10 इज 0. म्हणजे 10 ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आली, 0. मग इथं ही जी व्याख्या आहे ही सुद्धा व्याख्या इथं व्यवस्थितरित्या लिहून घ्या. डिग्री ऑफ एनी नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0. आता हा 10 आहे म्हणजे हा नॉन झिरो आहे आणि कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे म्हणजे 0 सोडून कोणतीही संख्या आली, लक्षात घ्या, 0 सोडून कोणताही नंबर आला
त्याला आपण कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणणार आहोत आणि त्या कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची डिग्री आपण 0 घेणार आहे. मग माझा प्रश्न असा आहे की मग 0 असल्यावर काय घ्यायचं? मग इथे दिलंय बघा, डिग्री ऑफ 0 पॉलिनॉमियल इज नॉट डिफाईन्ड. आपल्याला सांगता येत. हे झालं आपलं वन व्हेरिएबलच्या बाबतीत. आता विद्यार्थी मित्रांनो, एकापेक्षा जास्त व्हेरिएबल असतील तर आपण काय करायचं? डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल. एकापेक्षा जास्त असतील तर पहा इथं त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे इथं लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. हे पहिल्यांदा लिहून घेते लिहा. द हायेस्ट सम ऑफ द पॉवर्स ऑफ व्हेरिएबल इन ईच टर्म ऑफ द पॉलिनॉमियल इज द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. काय? हायेस्ट सम ऑफ पॉवर ऑफ व्हेरिएबल्स इन ईच टर्म ऑफ द पॉलिनॉमियल. हायेस्ट सम म्हणजे जास्तीत जास्त मोठी बेरीज कोणाची करायची? सम. हायेस्ट सम म्हणजे मोठी बेरीज कोणाची करायची? पॉवर ऑफ व्हेरिएबल्स इन ईच टर्म. प्रत्येक जी टर्म आहे त्या टर्मच्या व्हेरिएबलची पॉवर जी असते त्याची सम करा आणि जी हायेस्ट सम असते त्याला डिग्री असं म्हणायचं. उदाहरण दिले ते आपण पाहू. बघा, 3m⁻³ n⁻⁶ ही फर्स्ट टर्म, 7m² n³ सेकंड टर्म, -mn थर्ड टर्म. फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे ही ट्रायनॉमियल आहे, म्हणजे त्रिपदी आहे. आता आपल्याला काय करायला लावली? प्रत्येक टर्म मध्ये या व्हेरिएबलच्या पॉवरची समेशन करायची. इथे m⁻³ आहे म्हणून इथं आपण लिहू सम ऑफ पॉवर m⁻³ इथं 3, n⁻⁶ म्हणजे 6 आणि ह्यांची जी ऍडिशन आहे ती किती येणार आहे? तुमची ह्यांची ऍडिशन जी आहे ती किती येणार आहे? 9 येणार आहे. इथं m⁻², इथं n⁻³ म्हणजे यांची जी ऍडिशन येणार आहे ती किती येणार आहे? 5. इथं डोक्यावर याच्या काहीच नाही म्हणजे 1 आणि इथं सुद्धा 1 आणि 1 + 1 किती आला? 2. मग सर्वात मोठी जी सम आहे ती 9 म्हणजे काय आलं? डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 9 आली. तर त्या पॉलिनॉमियलची डिग्री जी आहे ती किती आलेली आहे? तुमची 9 आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक ऍक्टिव्हिटी दिली, ती ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट करू. राईट अन एक्झाम्पल ऑफ मोनोमिल, बायनॉमिल अँड ट्रायनॉमिलचं एक एक्झाम्पल द्या. हॅव्हिंग व्हेरिएबल एक्स. व्हेरिएबल कोणता घ्यायचा? एक्स आणि डिग्री किती घ्यायची? 5. मग मोनोमल जर मला लिहायचं असेल x⁵5, बायनॉमिल लिहायचा असेल तर 2x⁵5 + 7 आणि ट्रायनॉमिल जर लिहायचा असेल तर 7x⁵5 + 2x आणि प्लस इथे लिहिला 3. हे झाला ट्रायनॉमिल. आणि ऍक्टिव्हिटी सेकंड जी आहे ती सेकंड काय आहे? गिव्ह एक्झाम्पल ऑफ बायनॉमिल. बायनॉमिलचं एक्झाम्पल घ्या इन 2 व्हेरिएबल्स हॅव्हिंग डिग्री 5. मग इथं तुम्हाला एक्झाम्पल लिहिताना बायनॉमिलचं लिहायचं पण डिग्री 2 व्हेरिएबल घ्यायचं आणि त्याची डिग्री किती दाखवायची? 5. म्हणजे इथं लिहिलं मी m⁻³ n⁻². बघा m आणि n 2 व्हेरिएबल, 3 आणि 2 5, डिग्री किती आली? 5 आली प्लस 2mn. मग आता पहा ह्या दोघांची बेरीज 5 आणि ह्यांची बेरीज 2 म्हणजे आपली डिग्री किती आलेली आहे? 5 आलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इथं मगाची जे बहुपदीचे प्रकार पाहिले तर त्यातल्या पदावरून पहिलं आता कोटीवरून याचं काय करू? प्रकार पाहूया. तर बहुपदीचे प्रकार कशावरून? कोटीवरून. एका चलातील बहुपदी आहे म्हणजे 3x - 1 आणि 7y ह्या सगळ्यांची कोटी इथे 1 आहे म्हणजे कोटी 1. आणि ज्या बहुपदीची कोटी 1 असते त्याला रेषीय बहुपदी असं म्हणतात. आणि रेषीय बहुपदीचं सामान्य रूप काय आहे? ax + b. a आणि b हे सहगुणक असतात आणि a हा कधी शून्य नसतो. नीट लक्ष द्या. 2y² + y + 1 इथं जे आहे y हे चल आहे आणि याचा सर्वात मोठा घात 2 आहे, वजा 3x². इथं x चा सर्वात मोठा घातांक 2 म्हणजे कोटी 2. ज्यावेळेस कोटी 2 असते त्याला वर्ग बहुपदी म्हणायचं. आणि वर्ग बहुपदीचं सामान्य रूप ax² + bx + c. a b c यांना सहगुणक म्हणायचं आणि a हा शून्य नसतो. x चा तिसरा + x चा दुसरा + 2x + कर्णी 3 म्हणजे सर्वात मोठा घातांक इथं 3. m - m चा घन इथं सुद्धा सर्वात मोठा घातांक 3 म्हणजे कोटी 3. आणि ज्याची कोटी 3 असते त्याला घन बहुपदी म्हणायचं. घन बहुपदीचं सामान्य रूप ax
घन अधिक बी एक्स वर्ग अधिक सी एक्स अधिक डी आणि ए बी सी डी त्यांना सहगुणक म्हणायचं, पण पहिला जो ए असतो तो शून्य नाही. मग इथं बहुपदी दिली तर ती व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्या हे प्रकार वगैरे. विद्यार्थी मित्रांनो पहा, आता आपण बहुपदीचे प्रमाण रूप, सहगुणक रूप व घातांक रूप याचा आपण अभ्यास करणार आहोत. कसं ते विद्यार्थी मित्रांनो एक एक गोष्ट आपण याच्यातली समजून घेऊ. तर पहा, पहिल्यांदा काय आहे बहुपदीचे प्रमाण रूप. आपल्या पेनची मी जाडी वाढवत आहे. बहुपदीचे प्रमाण रूप, सहगुणक रूप आणि घातांक रूप ह्या तिन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत, ते समजून घ्यायच्या. काय एक बहुपदी दिली पी ऑफ एक्स, आपण हे समजून घेतले. एक्स म्हणजे ही एक्स ह्या चलातील बहुपदी आहे. आता बघा एक्स वजा 3x वर्ग अधिक 5 आणि x चा चौथा घात ही जशी लिहायची आहे तशी लिहून घेतलेली आहे. या बहुपदीचा चढता उतरता क्रम काय आपण लिहिलेला नाही. म्हणजे इथं ह्या घातांकाचं घातांक इथला 1, इथला 2, इथला 0 आणि इथला चौथा. ही बहुपदी x च्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने जर लिहिली, उतरत्या क्रमाने म्हणजे x चा चौथा घात पहिल्यांदा येईल, नंतर तिसरा नाही जो आहे तो दुसरा लिहिला, वजा 3x वर्ग, नंतर पहिला म्हणजे x लिहिला आणि शेवटी त्याचा जो स्थिर बहुपदी म्हणजे 5 लिहिली. हो का, x चा चौथा घात वजा 3x वर्ग अधिक x अधिक 5 अशी लिहिता येते. हे प्रमाण रूप आहे. म्हणजे प्रमाण रूप म्हणजे काय, दिलेली बहुपदी आहे अशी घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहिणे, तिला बहुपदीचं प्रमाण रूप असं म्हणायचं. आता ह्या जर बहुपदीचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, या बहुपदीत x च्या तिसऱ्या घाताचं पद नाही, म्हणजे ते पद आपल्याला टाकायला पाहिजे. मग ते टाकायचं म्हणजे x चा तिसरा घात, परंतु त्याचा सहगुणक 0 घ्यायचा, म्हणजेच ते 0 गुणिले x घन असे आहे असे मानता येते. हे पद जर घेऊन जर बहुपदी लिहिली तर बघा x चा चौथा घात, चौथ्यानंतर तिसरा, 0 गुणिले x घन वजा 3x वर्ग अधिक x अधिक 5 अशी लिहिता येईल. आणि अशा प्रकारे घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या व घातांकाची सर्व पदे उल्लेखलेल्या बहुपदीला घातांक रूप असे म्हणतात. आता लक्ष द्या, प्रमाण रूप म्हणजे काय लिहिलं, दिलेली बहुपदी आहे अशी घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहिलं की तिला प्रमाण रूप असं म्हणायचं. आणि घातांक रूप म्हणजे काय, आणि बहुपदी ज्यावेळेस तुम्ही प्रमाण रूपात लिहिता आणि त्याच्यामध्ये एखादं पद नसतं, ते पद टाकून पुन्हा घातांकाच्या उतरत्या क्रमाने जर लिहिली आणि घातांकाची सर्व पदे घेऊन जर ती बहुपदी लिहिली तर तिला घातांक रूप असे म्हणतात. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, काही वेळा घातांक रूपातील बहुपदी मधले पद अद्यावृत मानून तिचे फक्त सहगुणक क्रमाने लिहितात. उदाहरणार्थ x चा घन वजा 3x वर्ग अधिक 0 गुणिले x वजा 8 म्हणजे 0. आणि हिचं जर सहगुणक लिहायचं असेल, सहगुणक मगाशी आपण पाहिलेलं आहे. काय होतं सहगुणक, ह्या चलाच्या पुढं किंवा चलाला ज्याचा गुणाकार असतो ते चलाला जी संख्याने गुणतो त्याला आपण चल म्हणतो. इथं काय नाही, म्हणजे सहगुणक 1, इथं 3, इथं 0 आणि वजा 8. मग ही बहुपदी कशी लिहायची, सहगुणक रूपात 1 ऋण 3 0 ऋण 8, 1 ऋण 3 0 ऋण 8 अशी लिहितात. याला बहुपदीचे सहगुणक रूप असे म्हणतात. आणि उलट पद्धतीने, आणि जर तुम्हाला सहगुणक दिलं तर त्याच्यावरून सुद्धा बहुपदी लिहिता आली पाहिजे. त्याचं एक उदाहरण दिले, 4 0 ऋण 5 0 आणि 1. मग आता ही सहगुणक दिले, मग हे y चल वापरून घातांक रूपात कशी लिहायची तर लक्षात ठेवा. याच्यात काय करायचं, शेवट जो असतो ना तो स्थिरांक असतो तो सोडून द्यायचा. म्हणजे हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद आणि हे चौथं पद असं मानायचं. y चा चौथा घात, परंतु 4 हा सहगुणक आहे, 4y चा चौथा घात अधिक 0 सहगुणक आहे, 0 गुणिले y घन वजा 5 गुणिले y वर्ग अधिक 0 गुणिले y आणि हा शेवटचा एक स्थिरांक. म्हणजेच ही बहुपदी 4y चा चौथा घात वजा 5y वर्ग अधिक 1 अशी सुद्धा लिहिता येणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण प्रमाण रूप, सहगुणक रूप आणि घातांक रूप समजून घेतलं आहे. याची उदाहरणं आपण पुढे तर पाहणारच आहोत.
विद्यार्थी मित्रांनो, आता कित्येक उदाहरण दिलेलं आहे आणि ते उदाहरण आपण आता मराठी माध्यमासाठी पाहू. पी ऑफ यम. यम पी म्हणजे बहुपदी, परंतु कोणत्या चलातील यम? 3m चा 5वा घात वजा 7m अधिक 5m चा 3रा अधिक 2. आता ही बहुपदी घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहा. घातांकाच्या फक्त उतरत्या क्रमाने लिहायची. म्हणजे पहिल्यांदा 3m चा 5वा घात, 5व्या नंतर 3रा, 5m चा 3रा वजा 7m अधिक 2 आहे. अशी बहुपदी घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहिली की त्याला आपण काय म्हणणार आहोत? त्याला आपण म्हणणार आहोत प्रमाण रूप. म्हणजे हे काय झालं तुमचं बहुपदीचं? तर हे झालं प्रमाण रूप. ओके. आता बहुपदीत नसलेली पद कोणती? 5व्या नंतर 4था पाहिजे नंतर 4थ्या नंतर 2रा पाहिजे नव्हता. म्हणजे ही 2 पदं आपल्याला टाकावी लागतील. बहुपदीत नसलेली पदे शून्य सहगुणक घेऊन समाविष्ट करा आणि ती घातांक रूपात लिहा. का 3m चा 5वा घात पहिल्यांदा, 5व्या नंतर 4थं नव्हतं म्हणजे 6 गुणिले m चा 4था, 4थ्या नंतर 3रं अधिक 5m घन, 3ऱ्या नंतर 2रं नव्हतं अधिक 0 गुणिले m चा वर्ग वजा 7m आणि अधिक 2. ओके, लिहिली. आणि दिलेल्या बहुपदीचे सहगुणक रूप लिहा. आता सहगुणक रूप लिहायचं म्हणजे ह्याचा सहगुणक 3, ह्याचा सहगुणक 0, याचा सहगुणक 5, याचा सहगुणक 0, याचा सहगुणक ऋण 7 आणि याचा सहगुणक 2. ओके. आणि पुढे काय विचारले? बहुपदीची कोटी लिहा. आपण बघितले m हे एकच चल आहे, त्याचा सर्वात मोठा घातांक 5 म्हणजे कोटी किती आली? तिची 5 आलेली आहे. ओके. आता उदाहरण दिले एक. x घन अधिक 3x वजा 5 ही बहुपदी सहगुणक रूपात लिहा. आता सहगुणक रूपात लिहिताना त्याच्या अगोदर घातांक रूप लागतं आपल्याला. म्हणजे जी मधली पदं नसतात ती लिहायची. x चा 3रा, x घन अधिक 3x वजा 5 म्हणजे हा झाला x चा 3रा. 3ऱ्या नंतर मला 2रा पाहिजे नव्हता म्हणजे 0 सहगुणक घेऊन x वर्ग नंतर पहिला घात तो किती येईल? 3x आणि शेवटी तुमचा स्थिरांक पहिल्यानंतर स्थिरांक. ओके. याचा हा सहगुणक किती? याचा काहीच नाही पुढं म्हणजे किती येणार आहे? तो 1. बघा हे दिलेलं इथं आहे. याचा सहगुणक 0, याचा सहगुणक 3 आणि याचा सहगुणक ऋण 5. अशा पद्धतीने दिलेल्या बहुपदीचे सहगुणक रूप झालेलं आहे. उलट सुद्धा लिहितात येतं. सहगुणक दिल्यावर त्याची सुद्धा बहुपदी तयार करता येते घातांक रूपात. ती कशी? हो का 2 ऋण 1 0 5 आणि 6. कसं करायचं? मगाशी सांगितलं तर आता मागच्या उदाहरणात शेवटचं सोडून द्यायचं. हा पहिला घात, हा 2रा घात, हा 3रा घात आणि हा 4था घात आणि ह्याला कोणतं तरी चल घ्यायचं. याला कोणतं तरी काय घ्यायचं? चल घ्यायचं. मी चल मी x घेतलं, परंतु हे सहगुणक असतात. 2 म्हणजे कसं येईल बघा, खाली लिहून दिली तरी मी तुम्हाला लिहून घेतो. 2x चा 4था घात वजा 1 सहगुणक लिहित नाही आपण म्हणजे वजा x घन अधिक 0 गुणिले x वर्ग अधिक 0 गुणिले x वर्ग नाही, इथं किती येईल? 5x आणि शेवटी तुमचा स्थिरांक किती येणार आहे? 6. अशा पद्धतीने ही घातांक रूपातील बहुपदी आपण लिहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, हेच आपण जे काय पाहिलं ते आता सेमीसाठी पाहणार आहोत. तर सेमीसाठी काय आहे? स्टँडर्ड फॉर्म, त्यालाच आपण प्रमाण रूप, त्यालाच काय म्हणणार आहे? प्रमाण रूप. कोइफिशिएंट फॉर्म, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? घातांक रूप. अँड नाही, हे इंडेक्स म्हणजे घातांक रूप, घातांक रूप. आणि कोइफिशिएंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ते येईल तुमचं सहगुणक रूप. कोइफिशिएंट म्हणजे काय येईल? तुमचं सहगुणक रूप. आता लक्षात घ्या, तुमच्या तर लक्षात आलं असेल परंतु तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. का p ऑफ x, p म्हणजे पॉलिनॉमियल, which variable x, x minus 3x square plus 5 plus x raised to 4. ही एक पॉलिनॉमियल दिली. is a polynomial in x, x मध्ये पॉलिनॉमियल आहे, which can be written in descending powers of its variable. बघा, which can be written in descending म्हणजे उतरता क्रम, powers of its variable. ही जर उतरत्या क्रमाने लिहिली तर पहिल्यांदा मोठा x raised to 4, नंतर त्याच्यानंतर -3x², त्याच्यानंतर +x + 5. दिस इज कॉल्ड स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. तर याला काय म्हणायचं आहे? स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल असं म्हणायचं.
म्हणायचं आहे. म्हणजे जी काय तुम्हाला पॉलिनॉमियल देतील ते डिसेंडिंग पॉवर्स ऑफ इट्स व्हेरिएबल ह्या फॉर्म मध्ये जर लिहिली तर त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म असं म्हणायचं. ओके, हे झालं स्टँडर्ड फॉर्म. पण आता लक्षात घ्या, आता आपल्याला माहिती आहे x⁴ पॉवर 4 नंतर 3 पाहिजे नव्हतं. बट इन दिस पॉलिनॉमियल देर इज नो टर्म हॅव्हिंग पॉवर 3. याच्यामध्ये पॉवर 3 ची टर्मच नाही. मग ती जर लिहायची ऑफ द व्हेरिएबल वी कॅन राईट इट ॲज 0 × x³ ती लिहायची, परंतु तिचा कोएफिशियंट किती घ्यायचा 0. इट कॅन बी ॲडेड टू द पॉलिनॉमियल. ही पॉलिनॉमियल मध्ये आपण ऍड करू शकतो. अँड इट कॅन बी रिटन ॲज, तर ही कशी लिहायची बघा, x⁴ 4 नंतर 0 × x³ -3x² प्लस x आणि प्लस 5. ज्यावेळेस अशी एखादी टर्म नसते आणि टर्म लिहून जर डिसेंडिंग फॉर्म मध्ये लिहिलं तर त्याला म्हणायचं इंडेक्स फॉर्म असं म्हणतात. दिस फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल इज कॉल्ड इंडेक्स फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल. स्टँडर्ड फॉर्म आहे असं पॉलिनॉमियल डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं, पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहून एखादी टर्म नसेल तर ती टर्म लिहिली की त्याला म्हणायचं इंडेक्स फॉर्म. आता आपलं काय राहिलेलं आहे, कोएफिशियंट फॉर्म आपण पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, one can be write the coefficient of the variables by considering all the missing terms. आपण कोएफिशियंट कसं लिहितो, एखादं पद जरी मधलं नसेल, मिसिंग असेल तरी त्याला काहीतरी 0 देऊन लिहितो. ऑफ द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल, फॉर एक्झाम्पल x³ -3x² + 0x - 8. आता 3 नंतर 2, 2 नंतर 1 आणि 1 नंतर कॉन्स्टंट असतो. इथं काहीच मिसिंग नाही. जो काय मिसिंग होता त्याला आपण 0x म्हटलेलं आहे. कॅन बी रिटर्न ॲज, आता ह्याचं कोएफिशियंट कसं लिहायचं, तिथं पुढं काहीच नाही. कोएफिशियंट लिहिताना पुढचं घ्यायचं, इथं काहीच नाही म्हणजे 1, इथं आहे -3, इथं आहे 0 आणि इथं आहे -8. दिस फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल इज कॉल्ड कोएफिशियंट फॉर्म. तर या पद्धतीचं जे असतं त्याला कोएफिशियंट फॉर्म असं म्हणायचं. 3 प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिला प्रकार आहे स्टँडर्ड फॉर्म, दुसरा प्रकार इंडेक्स फॉर्म, तिसरा प्रकार कोएफिशियंट फॉर्म. सोपं सांगतो, दिलेली पॉलिनॉमियल डिसेंडिंग पॉवर ऑफ इट्स व्हेरिएबल डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पॉवरच्या जर लिहिली तर काय होणार आहे, तर ते झालं स्टँडर्ड फॉर्म. एखादी मिसिंग टर्म तुम्ही 0च्या स्वरूपात लिहिली तर ते झालं इंडेक्स फॉर्म. आणि इंडेक्स फॉर्मचंच जर तुम्ही कोएफिशियंट हाय असं लिहिलं तर त्याला म्हणायचं कोएफिशियंट फॉर्म. आता कोएफिशियंट वरून सुद्धा पॉलिनॉमियल लिहिता येते. हो का, पॉलिनॉमियल 4 0 -5 0 1 कॅन बी रिटर्न बाय युजिंग व्हेरिएबल y. चा वापर करून ही लिहा. तर कसं लिहायचं तुम्हाला मी अजून एकदा सांगतो. हा शेवटचा असतो ना त्याला सोडायचा. मग हा 1 पॉवर, ही 2 पॉवर, ही 3 पॉवर आणि 4 पॉवर होणार. असं नंबर थोडक्यात आपल्या मनात द्यायचं. आणि 4 0 -5 आणि 0 हे जे आहे हे कोएफिशियंट आहे. आणि इथं व्हेरिएबल कुठलं घ्यायचंय y, म्हणजे 4y⁴ प्लस 0y⁴ -5y⁴ प्लस 0y⁴ 1 देत नाही आपण आणि शेवटी तुमचा 1. याला काय म्हणायचं, दिस फॉर्म इज कॉल्ड इंडेक्स फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल. तर त्या पॉलिनॉमियलला काय म्हणणार आहेत आपण, इंडेक्स फॉर्म असं म्हणणार आहोत. काय उदाहरणं पाहू याच्यावरती. अजून एक एक्झाम्पल दिले विद्यार्थी मित्रांनो. पॉलिनॉमियल p व्हेरिएबल m 3m⁵ -7 + 5m³ + 2. आता ही पॉलिनॉमियल कशी दिली, ही जर मी डिसेंडिंग ऑर्डर मध्ये ह्याच्या पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिली की त्याला मी स्टँडर्ड फॉर्म म्हणणार आहे. हो का, राईट द पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म. कोणत्या स्वरूपात लिहायची, स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म लिहिताना पहिल्यांदा हायेस्ट पॉवर 3m⁵, त्याच्यानंतर +5m³, त्याच्यानंतर -7m आणि +2. बघा हे झाली आहे असं लिहिलं डिसेंडिंग ऑर्डर मध्ये तर त्याला आपण काय म्हणणार आहे, स्टँडर्ड फॉर्म असं म्हणणार आहे. आता एक तुम्हाला माहिती आहे 5 नंतर 4 पॉवर पाहिजे नव्हती आणि 3 नंतर 2 पाहिजे नव्हती, म्हणजे मिसिंग टर्म आहे. त्या मिसिंग टर्म लिहिली की त्याला म्हणायचं इंडेक्स फॉर्म. बघा, राईट इट इन द इंडेक्स फॉर्म. कशी लिहायची, इंडेक्स फॉर्म मध्ये बाय कन्सिडरिंग ऑल द मिसिंग टर्म्स लक्षात घेऊन विथ कोएफिशियंट 0. बरोबर आहे, मिसिंग टर्म लिहायची असेल तर 0 घ्यावा लागतो. म्हणजे 3m⁵, 5 नंतर 4 पाहिजे, प्लस 0m⁴, 4 नंतर 3
प्लस 5m क्यूब क्यूब नंतर 2 पाहिजे ना आता मिसिंग टर्म आहे प्लस काय येईल इथं तुमचा 0m स्क्वेअर नंतर -7 आणि प्लस 2 झाला इंडेक्स फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म मध्ये जर कोएफिशियंट उचललं तर त्याला म्हणायचं कोएफिशियंट फॉर्म राईट इट इन द कोएफिशियंट फॉर्म म्हणजे कसल्या कोएफिशियंट फॉर्म ह्याचा कोएफिशियंट 3 ह्याचा 0 ह्याचा 5 ह्याचा 0 ह्याचा -7 आणि ह्याचा 2 याला कोएफिशियंट फॉर्म म्हणायचं आणि वन व्हेरिएबल मधली पॉलिनॉमियल आहे हायेस्ट पॉवर तुमची 5 आहे म्हणजे डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल कोणती तुमची 5 येणार आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो स्टँडर्ड फॉर्म कोएफिशियंट फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म आपण समजून घेतलेला आहे काही एक्झाम्पल पाहू आपण एक्झाम्पल फर्स्ट राइट द पॉलिनॉमियल x³ + 3x - 5 इन कोएफिशियंट फॉर्म हे कोएफिशियंट फॉर्म मध्ये लिहा म्हणजे सहगुणक रूपात लिहायचं सहगुणक रूपात लिहिण्यासाठी मिसिंग टर्म लिहावे लागते बघा x³ + 3x - 5 हे दिले तुम्हाला x³ क्यूब नंतर स्क्वेअर पाहिजे नव्हता ती मिसिंग टर्म आहे प्लस 0 × x² प्लस 3x आणि -5 मिसिंग टर्म टाकून आपण लिहिलेली आहे इथं वाटलं तर मी तुम्हाला लिहून देतो x³ क्यूब नंतर मला स्क्वेअर पाहिजे नव्हता म्हणजे त्याला मी जो दिला 0 दिला 0x² प्लस काय होईल तुमचा 3x आणि मायनस काय होईल तुमचा 5 होणार आहे मग आता याचं कोएफिशियंट लिहायला सोपं आहे याच्या पुढे काय नाही म्हणजे 1 याच्या पुढे 0 याच्या पुढे 3 आणि याच्या पुढे -5 मग गिव्हन पॉलिनॉमियल इन द कोएफिशियंट फॉर्म मध्ये जर लिहिली तर ती आली 103 - 5 दुसरं एक्झाम्पल असं आहे की जर तुम्हाला कोएफिशियंट दिला तर त्याच्यावरून सुद्धा पॉलिनॉमियल तयार करता आले मग आता हा कोएफिशियंट दिलाय 2 - 1056 is the coefficient form of the polynomial represent it in the index form तर ही कशी टाका तुम्ही इंडेक्स फॉर्म मध्ये टाका म्हणजे पॉलिनॉमियल लिहा तर मी सांगितलं होतं की काय करायचं ज्यावेळेस कोएफिशियंट देतात त्यावेळेस हा 0 आहे ना हा 0 वगळायचा म्हणजे तो कॉन्स्टंट असतो मग ही तुमची पॉवर फर्स्ट ही पॉवर सेकंड ही पॉवर 3 आणि ही पॉवर तुमची 4 होणार आहे आणि एक व्हेरिएबल घ्यायचं आणि आपण ते व्हेरिएबल समजा घेतलं x बघा आपण ते व्हेरिएबल कुठलं घेतलं तुमचं x घेतलं तर काय होईल आणि हे जे 2 - 105 हे कोएफिशियंट आहे बरोबर आहे म्हणजे काय येईल इथे मी इथे लिहू शकतो बघा 2 × काय होईल तुमचा x⁴ -1 लिहित नाही आपण म्हणजे काय येईल x³ प्लस 0 × x² प्लस 5 कोएफिशियंट 5 × x आणि हा शेवटचा कॉन्स्टंट काय येईल तुमचा 6 बघा ते इथे दिलेलं आहे आणि मग आपण 0 जर वगळला 2x⁴ - x³ 0 वगळला प्लस 5x प्लस 6 याच्या पद्धतीने सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इथं आपण सगळी ओळख करून सेमी आणि मराठीसाठी घेतलेले थँक्यू जर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि शेअर करण्यासाठी विसरू नका धन्यवाद विद्यार्थी